आज आपण तांदळाचे पापड बनवणार आहोत. मी 2 किलो तांदूळ घेतले आहेत. तर ते निवडून घेतले होते. तर पाण्याने स्वच्छ धुतले. तर ते नळाखालीच ठेवून दिले मी. त्यानंतर मी पाणी उकळायला ठेवलं. तर आपल्याला तांदळाच्या 5 पट पाणी ठेवायचं आहे. आणि नंतर ते पीठ आपल्याला मी गिरणीवरूनच दळून आणलेलं आपण हे मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकतो पाणी घालून. तर 5 पटमधलं 1 पट पाणी आपण मिक्सरमध्ये वाटण करताना टाकू शकतो. तर नंतर मी ते वाटण एक त्याचा भाग घेऊन ते पाण्यात कालवलं होतं पीठ ते हाताने आणि नंतर ते पातेल्यामध्ये शिजवून घेतलेलं आहे. आता तुम्ही पाहिलं असेल आणि नंतर कन्सिस्टन्सी बघा तुम्ही की नाही का जास्त पातळ करायचं नाही आपण. जास्त जर पातळ केलं तर आपले पापडाचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे आपण थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे. तर आता थोडंसं मला जास्त घट्ट वाटत होतं पीठ त्यामुळे मी थोडंसं पाणी ॲड करत आहे. मी सुरुवातीला त्यातलंच पाणी काढून ठेवलं होतं. दुसरं आपल्याला थंड पाणी ॲड करायचं नाही आहे. थंड पाणी जर आपण टाकलं तर त्या पापडाचे तुकडे पडू शकतात. त्यामुळे आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे. जर तुम्हाला कमी पडलं तर तुम्ही दुसऱ्या गॅसवरती पाणी गरम ठेवून करू शकता. मी पापड हे चुलीवरतीच केलेले आहेत. तर मीठ थोडंसं कमी पडलं होतं त्यामुळे मी नंतर वरून मीठ टाकलेलं आहे. तर पाहू शकता. तर पीठ व्यवस्थित आता शिजत आलेलं आहे आणि नंतर आता मी नंतर पापड घालून घेतले आणि डायरेक्टली नंतरच व्हिडिओ टाकलेला आहे. पापड घालताना ऊन खूप लागत होतं त्यामुळे मी तिथे व्हिडिओ काढायचं हे केलं नाही. डायरेक्टली काढून घेतला आणि शेवटच